हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चायनीज रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा परफेक्ट स्प्रिंग रोल करणार आहोत। सोबत चमचमीत जी चटणी असते चायनीजची ती सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, बेडगी मिरची आहे, ही तिखट बिलकुल नाहीये, तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली गरम पाण्यामध्ये। आता ही जी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे आपण तेल घालणार आहोत। तर ही चटणी 1 महिनाभर सुद्धा बाहेर रूम टेम्परेचरवरती व्यवस्थित राहते, त्यामुळे तेलाचा वापर यामध्ये जास्त केलेला आहे। आता आपण ही जी चटणी पेस्ट बनवल्या मिरचीची ती 10 मिनिटं मंद गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे, त्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे। आता जी आपण ही चटणी बनवली आहे ह्यासोबत तुम्ही चायनीजचा कोणताही पदार्थ करू शकता। सोबत याच चटणीपासून आपण खायला जी चायनीज रेस्टॉरंटमध्ये चटणी असते ती बनवणार आहोत। तर आता आपली ही चटणी व्यवस्थित तयार झालेली आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता जी स्टफिंग लागणार आहे आपल्याला स्प्रिंग रोलसाठी ते आपण करून घेऊ। आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तर आता स्टफिंग करताना अगदी जास्त तेल घालायची गरज नाही, फक्त 1 ते 1.5 चमचा आपण तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, पण ही सुद्धा जास्त तिखट नाहीये। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या कळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं घेतले 1 चमचाभर, आणि हे बाकीचं आलं आणि जी लसूण आहे तो आपण चटणीमध्ये वापरणार आहोत। तर मी सोबतच सर्व तयारी करून ठेवलेली आहे। आता एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक मी स्लाइस करून घेतलाय। तर हे जे सर्व मसाले ते आपल्याला बाकीच्या भाज्यामध्ये आपण थोडेसे ब्राऊन कलरचे करतो तसं नाही करायचं, फक्त हे परतून घ्यायचं। त्यानंतर शिमला मिरची आहे, कोबी आहे आणि गाजर आहे, यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण एखादी भाजी कमी किंवा जास्त करू शकतो। आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। तर ह्या भाज्या आपल्याला जास्त कुक करायचे नाहीत, फक्त 50% ह्या कुक करायचे। आता 2-1 मिनिटं मी छान ह्या सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, मिरपूड घालायची, व्हिनेगर घालायचं अर्धा चमचा, मिरपूड एक अर्धा चमचा घातलेली आहे। टोमॅटो सॉस घालायचा, टेस्ट मेंटेन होण्यासाठी मीठ घालायचं आणि आपण जी चटणी बनवलेली आहे ती घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवीन छान अशा ज्या रेसिपी मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। वरून थोडीशी कोथिंबीर, शेवटी महाराष्ट्रीयन तडका हवाच। आणि आता आपली ही भाजी सुद्धा तयार झालेली आहे। आता स्प्रिंग रोल सोबत जी चटणी आपल्याला लागणार आहे त्यासाठी आपण एक छोटंसं मी पातेलं घेतले, त्यामध्ये तेल घालायचं। 1 चमचा ते 1.5 चमचा फक्त तेल घातलेलं आहे। त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आलं आणि लसूण, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या असतील त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 1 कांदा, हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा थोडासा मऊ पडला की त्यामध्ये आपण मिरपूड घालायची आणि जी आपण पेस्ट बनवल्या मिरचीची ती घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सोबत 1/4 टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि ही आपली छान अशी चटकदार चटणी तयार झालेली आहे। आता आपण गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही या जागी मैदा सुद्धा वापरू शकता। थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घालून हे पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून याचा घट्टसर पण स्मूथ असा एक गोळा तयार करून घ्यायचा। छानसा असा गोळा तयार झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला पाणी लावून बाजूला ठेवून देणार आहोत। एक झाकण ठेवलंय मी। त्यानंतर आपण एक स्लरी बनवायची, तर त्यासाठी मैदा घ्यायचा 2 चमचे, थोडीशी मिरपूड घालायची, त्यामध्ये थोडंसं मीठ घातले, अगदी थोडंसं, आणि छानशी अशी एक स्लरी बनवून आपण बाजूला ठेवून द्यायची।
आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आता आणखी 1 मिनिटभर मी हे पीठ व्यवस्थित मळून घेते. आता एक गोळा घ्यायचा आणि त्याची एक चपाती करून घेऊया. छोटीशी चपाती करायची. सर्व गोळे मी करून घेतलेत आधी. आता याला तेल लावायचं. सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ आहे ते भुरभुरायचं आणि सेम एवढीच चपाती म्हणजे लातिंबी आपण याच्यावरती ठेवायची आणि मग आपण गोल अशी जी रेग्युलर चपाती करतो ती चपाती करून घ्यायची. तर मी ऑलरेडी एक लातिंबी तयार करून ठेवलेली होती. थोडंसं हाताने हलक्या हाताने प्रेस करायचं आणि थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि पुन्हा आपण ही चपाती लाटून घेताना मात्र एक काळजी घ्यायची की हलक्या हाताने जास्त जोर द्यायचा नाही. अगदी हलक्या हाताने ही चपाती पातळ अशी करून घ्यायची. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. आता फक्त आपण अर्ध कच्ची ही चपाती भाजून घेणार आहोत. थोडेसे बबल्स आले चपातीला की ती पलटी करायची. आणि सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा हीच प्रोसेस आपण करायची. आता आपण 2 चपात्या अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या. एक कॉटनचं कापड घ्यायचं. त्याच्यावरती चपाती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि दुसरी चपाती ठेवायची म्हणजे त्या एकामेकाला चिटकत नाहीत. पुन्हा एकदा मी दाखवते. सेम अशी प्रोसेस करायची आपल्याला. हे बघा. आणि तुम्ही ह्या चपात्या तास दीड तास सुद्धा आधी करून ठेवू शकता कॉटनच्या रुमालमध्ये. म्हणजे त्या परफेक्ट अशा स्मूथ राहतात, व्यवस्थित राहतात. तुम्ही अगदी पाहुणे येणार असेल आणि आधी तासभर तयारी केली तरी सुद्धा चालते. आता आपण रोल्स बनवायला घेऊयात. एक चपाती घ्यायची. त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवले भाजीचं ते घ्यायचं आणि ते व्यवस्थित स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं. मी मध्ये नाही घातलेलं, स्टार्टिंगला घातलंय, तुम्ही बघू शकता. आणि जी स्लरी बनवली आहे ती सर्व बाजूनी लावून घ्यायची. खूप छान टेस्टी आणि चटकदार असे हे व्हेज स्प्रिंग रोल तयार होतात आणि रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्याचा फील येतो. आता फोल्ड करूयात आपण. तुम्ही बघा स्क्रीनवर व्यवस्थित मी कशी फोल्ड करते. एक बाजू आधी फोल्ड करून घेतली. त्यानंतर जी साईडचा भाग राहिलेला आहे ज्यावरती सुद्धा स्लरी लावून घ्यायची, व्यवस्थित लावून घ्यायची. आपण हे जे रोल्स आहेत ते फ्राय करणार आहोत जेणेकरून तेलामध्ये सुटू नयेत, नाहीतर सर्व भाजी तेलामध्ये होईल. पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित स्लरी लावून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने हे रोल्स आपण फोल्ड करायचा. याच पद्धतीने मी सर्व रोल्स तयार करून घेते. तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. मध्यम गॅसवरती हे रोल आपण फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला मी एक रोल फ्राय करून दाखवते. फारसं तेल लागत नाही याला, अगदी झटपट होतात आणि हेल्दी आहेत. सर्वात महत्त्वाचं आपण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. सो तुम्ही मुलांना बिंदास देऊ शकता आणि मुलंसुद्धा पोटभर हे रोल्स खाऊ शकतात. आणि याच पद्धतीने आपले व्हेज रोल तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच नवनवीन चटकदार आणि जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.